हॅलो, हाय, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. आज आहे मस्त फ्रायडे आणि पाऊस नाही आज. सो आम्ही आता लंचच्या टायमाला तुम्हाला डायरेक्ट भेटतोय. आज लंच असं ॲज सच असं मी काही बनवलं नाही आहे. थोडं सकाळपासून बॅकहँड काहीतरी गोष्टी चालू आहेत, त्याच्यामुळे त्या गोष्टी नाही झालेल्या आहेत. सो तुम्हाला मी दाखवते. लंचमध्ये मी ही सोयाची तुम्ही बिर्याणी बोलू शकता आणि त्याच्याबरोबर हा जो बुंदी रायता आहे हा आमच्या घरात सगळ्यांना आवडतो. सो हा मी केलेला आहे आणि हा शिवांच्या डॅडीला मी आता दिलेला आहे. मी पण जेवेन आता थोड्या वेळाने. आणि असं चालू आहे दिवस. शिवांच्या डॅडींचं काम चालू आहे. त्यांनी टी व्हीवर काम करण्याचं खूप दिवसापासून ठरवलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही टी व्ही बघू शकत नाही आहे. सो मी त्यांच्याकडे बॅक कॅमेरा करते. 1 मिनिट. हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? होप तुम्ही सगळे मजेत असाल. सो काय म्हणजे नक्की म्हणजे असं काही असं काही नाहीये ते. असं काही नाहीये ते. मग आमचा 1 मिनिट थांबा. माझा मॅक कनेक्ट केलाय टीव्हीला आणि मी काही गोष्टी म्हणजे करतोय. पण ह्याच्यामुळे असं होतंय की आम्ही टीव्ही कडे येऊ शकत नाहीये. म्हणजे माझे काही वेब सिरीज राहिलेले ते मला त्यासाठी आतमध्ये एक टीव्ही आहे आपल्याकडे आहे, पण जी लिव्हिंग एरियामध्ये जी मजा आहे करण्याची ती आम्हाला मिळत नाहीये. आणि 1 मिनिट काळपट येतं आम्हाला. हे ह्यांच्या टीव्ही इकडे जो चालू असतो, ह्यांचं जे काम चालू असतं, सो ह्यांच्यामुळे आम्हाला, तुम्ही ह्या साईडला कारण लाईट येत नाही, ह्यांच्यामुळे आम्हाला टीव्ही बघता येत नाही. म्हणजे आम्हाला इन द सेन्स फक्त मला, कारण की मुलं आल्यानंतर हा परत लॅपटॉप वरती लगेच स्विच होतो. हा, तर हे का आता ऑफकोर्स शिवांश आल्यानंतर शिवांश थोडा वेळ, कारण कसं तो आल्यानंतर लगेच परत ऍक्टिव्हिटीला जातो, त्यामुळे थोडा वेळ टीव्ही देणं गरजेचं आहे. आणि इथे जी बायको आहे, थांबा आपला दोघांना दाखवते. तिने टीव्ही बघायचंच नाही का? ती टीव्ही बघते कधी माहितीये, ज्यावेळी सकाळी पोरं ज्यावेळी शाळेला जातात आणि ती ज्यावेळी भाजी वगैरे नीट करत असते, निवडत असते. पण ते ना फक्त मला 20 मिनिट्स, एकच माझा जो काही मी फक्त एक सिरियल बघत असते तो 20 मिनिट्स झाले ना, पटकन मी आतमध्ये जो नाश्ता असतो ते भाजी ठेवायला गेली, लगेच इकडचं इकडे पूर्ण सगळं चेंज होतं. आणि हे इथे कामाला बसत. ऍक्च्युली ना मोठी स्क्रीनवर आता आवडायला लागले काम करायला ना, मोठ्या स्क्रीनवर आणि काम पटापट होतं, त्याच्यामुळे ते करतात. सो चालेल. आपण आता येस, आम्ही सुद्धा आज मस्त जेवतोय. बिर्याणी पुलाव केलेला आहे. फरमाईश ऍक्च्युली शिवांशी आहे, कारण की शिवांश मला 2 दिवसापासून बोलतोय की मम्मा मला ना पनीरची बिर्याणी कर, बिर्याणी. हा, असं. तर मी आज पनीर विथ सोया असं त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन स्वतःचं ट्विस्ट घालून मी बिर्याणी केलेली आहे. तर त्यावेळी मला ऍक्च्युली शूट करायला जमलं नाही, सो मी डायरेक्ट तुम्हाला प्लेट दाखवली. सो चला, ह्यांचे एक्सप्रेशन आपण कॅच करूया. रिअल एक्सप्रेशन्स हवेत मला. थोडा पापड पाहिजे होता. हा, पापड नाहीये. करूया ना मग तो पण. ठीक आहे, पण ठीक आहे. आता एवढं छान जेवण आहे तर थोडा वेळ तुला टीव्ही देतो. म्हणजे फक्त 20, म्हणजे जेवण मला हळूहळू जेवायला पाहिजे. मग चला, आता आपण एक काम करूया, जेवण झाल्यानंतर भेटूया. Few inches later. कुठेच नाही चालू. परत हा कसला आनंद आहे, स्कूल वरून सुटायचं. हे बाळराजे भेटतात मला. 1 hour later. आता सगळं झालेलं आहे. आता माझं भांडीचं काम आहे, ते पण मी आता आवरून घेते. तुम्हाला दाखवतो माझ्या भांडी. More moments later.
आज जरा लवकरच चहा ठेवला. टायमिंग बघू शकता तुम्ही 4:30 वाजले. आणि आता मी पण चहा घेणार आहे. फ्रंट कॅमेरा करते 1 मिनिट. सगळं माझं तर जस्ट आवरून झालेलं आहे आणि आता थोड्या वेळात तुमच्याकडे गेस्ट येणार आहेत. तर मी कदाचित व्हिडिओ बनवेन पण किंवा नाही बनवेन पण. सो लेट्स सी. आणि त्याची थोडीशी मी आता क्लिनिंग करते आहे. क्लिनिंग म्हणजे जी डेली असते तीच चालू आहे. सो असा चालला आहे दिवस. Later that same evening. सो तुम्ही आता बघू शकता मी जस्ट आता फ्री झालेली आहे. आणि आता थोडा वेळ आधीच मी तुम्हाला बोलली होती गेस्ट येणार आहेत. तर ते आत्ताच येऊन गेलेले आहेत. आणि मस्त वाटलं. खूप दिवसांनी आपण जर कोणाला भेटलो की छान वाटत असतं आणि मस्त वाटलं. सो असा मला ॲक्च्युली शूट घ्यायचं होतं त्यावेळचं. पण मला ते पूर्ण सगळं मॅनेज झालं नाही कारण की शिवांशा डॅडींचं काम मीटिंग चालू होती त्यावेळी. आणि सो त्याच्यामुळे मला घेता आलं नाही. आणि आता झाली संध्याकाळ. म्हणजे संध्याकाळ म्हणजे आता 7च वाजलेले आहेत. आणि बघू शकता असं हळदी कुंकू लागलेलं आहे आणि मस्त वाटत आहे मला ते. मी हातात घेते. सो आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची आहे. आणि अगेन शिवांशी डॅडी आता मीटिंगला बसलेले आहेत. सो अजून त्यांचं काम झालेलं नाही आहे. परत आत्ताच ते 5-10 मिनटं झाले जाऊन. म्हणजे त्यांचं आता कॉल आहे. सो एक कॉल असेल आता एक थोडा वेळ आणि त्यानंतर मग ते फ्री होतील. सो संध्याकाळी एवढं सुंदर वाटतं ना. बघा मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते. म्हणजे खूप सुंदर गोष्ट मला शेअर करायची आहे. मी आता ना विचार करत आहे की 2 दिवस झाले ना मी माझा चहा वगैरे मला थोडं सोडायचं आहे आणि तो मी सोडेन. आणि त्याच्यानंतर आहे ना मला थोडंसं डाएट चालू करायचं आहे. सो काल ह्या गोष्टींवरती मी विचार केलेला आहे आणि कुठेतरी ठरवलेलं आहे की आता आपण डाएट चालू करूया. सो 1-2 दिवसामध्ये मी ते स्टार्ट करणारच आहे. आणि त्यावेळी नक्कीच तुमच्याबरोबर मी माझी जर्नी जशी होईल तसं शेअर करेन. आणि मला आता खूप तुम्हाला मी बोलली होती कालच्या व्हिडिओमध्ये की मला खूप जास्त वेट लॉस करायचं आहे. सो अशा प्रकारे मी करणार आहे. 15 ऑगस्टला आमच्या इथे मुलांचे काही फंक्शन्स असतात. सो त्या ह्या गोष्टीकडे पण सुद्धा लक्ष द्यायचं आहे. सो जे माझ्या जवळपास राहणार आहे त्यांना सगळ्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत. सो त्या गोष्टीकडे लक्ष पण द्यायचं आहे. आणि स्कूल्स वगैरे तर असतातच पण बाकीच्या पण काही गोष्टी आहेत. सो त्याच्यामुळे मी मे बी नेक्स्ट आठवड्यात चालू करेन. डाएट नक्की चालू करणार आहे. सो सध्या 1-2 दिवस होऊ दे. मी चहा सोडायचा प्रयत्न करणार आहे कारण की मला ना मी 2च टाईम चहा पिते. मी गोड काही असं जास्त खात नाही. म्हणजे जसे शिवांशी डॅडी खातात म्हणजे मुलं खातात तसं मी एवढं गोड खात नाही. कधीतरी माझ्या आवडीचं एकदम स्वीट आलं तरच मी खाते. पण आता गरज आहे कारण की खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी काल बोलली की मी काही स्वतःला असं घेत नाही आहे. तर त्यासाठी मला आता वेट लॉस करायचं आहे. सो लेट्स सी. श्रावणामध्ये युजली माझे बरेच उपवास असतात आणि मला त्या उपवासामध्ये ना मी विचार करते की साबुदाणा बिलकुल नाही खायचा कारण साबुदाण्यानेच वेट जास्त गेन होतं. आणि त्याच्यामुळे मला तुम्हाला जर काय माहिती असेल की साबुदाणा सोडून अजून काही वेगळ्या व्हेरियंट खाण्यामध्ये उपवासाचं असेल तर नक्कीच मला सांगा. आणि अशा प्रकारे आमचं बाळ आता झोपलेलं आता उठून आलेली आहे. हो याच्यावर उभी राहतो. माहिती त्यांना की ना म्हणजे आता फक्त मला तर 10 मिनिटं तिची झोप झालेली आहे. फक्त 10 मिनिटं झोपली ना तू. मला नक्की सांगा की तुम्ही साबुदाणा सोडून अजून काय फास्ट खाता येत असेल तर चांगलं आणि हेल्दी असलं पाहिजे. आमच्याकडे छोटा बाबू आला होता. खूप क्यूट आहे. हा तुला छोटे बाबू आवडतात. आमच्या कृष्णाला ना लहान मुलं प्रचंड आवडतात. म्हणजे खूप आवडतात ना बाबू तुला. छोटी छोटी ना. मला भूक लागली. ओके चला आता कृष्णाला देते खायला.
सो भेटू आपण थोड्या वेळात. तर मी बोलत होती माझ्या वेट लॉस जर्नीबद्दल. आता लवकरात लवकर मी माझी वेट लॉस जर्नी चालू करणार आहे आणि त्यावेळी त्याच्या आधी मी काय प्लॅन करणार आहे की मी चहा पिते ना, सो ते 2 टाइम माझं गोड होतं, खूप चहा माझा स्वीटर असतो, सो ते मला आता कमी करायचंय. म्हणजे 4 दिवस गेले की मग वेट लॉसला मी सुरुवात करेन. सो ती जर्नी सुद्धा नक्की तुमच्याबरोबर मी शेअर करेन, पण लगेच करणार नाही. थोडंसं माझ्यामध्ये चेंजेस तुम्हाला जाणवले की नक्कीच मला कमेंट करा आणि मग मी तुम्हाला माझी वेट लॉस जर्नी सांगेन. आणि जसं मी तुम्हाला काल बोलले की प्रत्येकाची बॉडी वेगळी असते, प्रत्येकाचं हेल्थ इश्यूज वेगळे असतात. सो मी जे काय करते ते सगळंच ॲज इट इज सेम तुम्ही करू नका. तुम्ही सुद्धा तुमच्या डायटिशियनला, न्यूट्रिशनला किंवा डॉक्टरांना विचारा. सो तसं तुम्हाला ते गाईड करतील. आणि मी बेसिक करणार आहे, मी होममेड जे काही असेल ते खाणार आहे आणि त्यानुसार मी करणार आहे. आणि जसं आपलं काल बोलणं झालं होतं की वेट लॉस करणं खूप गरजेचं आहे, कारण की माझं वेट खूप वाढलेलं आहे. आणि नक्कीच तुम्हाला मी ज्या दिवशी चालू करेन ना तेव्हा माझं वेट किती आहे करंट, किती होतं नाही, किती आहे करंट हे नक्कीच तुम्हाला मी सांगेन. सो तुम्हाला सुद्धा अंदाज येईल की मी वेट लॉस जर्नी स्टार्ट करते. अशा प्रकारे आता मी विचार करते की व्हिडिओचा एंड करत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.